चला तर मग सुरुवात करूया मटण बनवायला। तर इथे मी घेतलं अर्धा किलो मटण आणि कांदा बारीक चिरून घेतलाय फोडणीसाठी, लसूण आहे आणि हे 2 मोठे मोठे कांदे घेतलेत मी। तर तेल तापलंय, त्यात थोडं जिरं टाकलं, लसूण टाकला आणि चांगलं तडतडू दिला आणि त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा टाकला। कांद्याचा रंग बदलस तोपर्यंत त्याला परतवायचा आहे आणि मग त्यामध्ये टाकली मी हळद आणि हळद टाकल्यानंतर मग ॲड केलं मी मटण। शिजलं होतं। मी कुकरच्या 5 शिट्ट्या काढल्या होत्या आणि 5 शिट्ट्या काढल्यानंतर मी त्याला साईडला थंड होण्यासाठी ठेवलं आणि मग वाटण करण्यासाठी मी इथे कांदा घेतला होता, म्हणजे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते आणि चांगले त्यांना मस्त तव्यावर परतवले। खोबरं मी आधीच किसून ठेवलं होतं, ते पण मस्त तव्यावर फ्राय करून घेतलं आणि वाटण त्याचं दळून घेतलं। मग ते तवा ऑलरेडी तापलेला होता त्यामुळे मी लगेच भाकरी करायला घेतली। मटन शिजी जायले आणि आता मी करायला राहिलो भाकरी। असं आहे का? बर, हे बघा मंडळी, आता भाकर बिर्याणी इकडे आता मटन शिजेले आणि आज एकदम मस्त प्लॅन बनावे मटन ना। थांब ना, भाकर कुठली ऐकता काय मंडळी, भाकरे कराय नाही, भाकर तोड टाकायचा काही नाही। ऐकता का ऍक्सिडेंट झाला, थोडा ऍक्सिडेंट होईल असं आहे का? बर बर, वाटे मसाला तयार होईल आणि वाटे भात देऊ रे ना। आता आपले भाकर पलटावानी आता आपण दाखवू भाकर आता पलटस काय तुकडा होतस पलटू। हा पलटू, फायनली। वा वा वा, अभी मजा आएगा ना भिड़ो। मंडळी आपल्या ती आई भाकर पलटावानी दुसरी भाकर दाखवत जाते, रास का जास रायगी रायगी, वा शाबास। आणि अशा प्रकारे आपल्या 2 भाकरी आता वैजायलेत आणि तिसरी तयारी चालू आहे। छोटी पोळी टाकली आहे, टाकली आहे। तर तुम्ही इथे माझ्या मिस्टरांची कॉमेंट्री ऐकलीच असेल। किचनमध्ये लुडबुड करून झाल्यानंतर मी इथे घेतलं वाटण करायला आणि तेच मगाशी दाखवल्याप्रमाणे खोबरं कांदा लसूण मिरची बेसिक सगळं होतं, घरातलेच मसाले आणि ते मिक्सरमधनं बारीक करून घेतले आणि त्यानंतर मी इथे त्याला तेल तापलेलं होतं त्याच्यामुळे मग मस्तपैकी फोडणी द्यायला सुरुवात केली। मसाला चांगला भाजून घेतला तेलामध्ये। हा काळा मसाला आहे, आमच्या खानदेशकडे काळ्या मसाल्यातच भाजी होते। घरात जेवढे होते नव्हते तेवढे सगळे मसाले मी भाजीत टाकले आणि मस्तपैकी मसाला भाजून घेतला।